छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरीवर झाला। त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूळ पवित्र पादुका आहेत। या पादुकांचा महाराष्ट्रभर प्रेरणादायी प्रवास सुरू आहे। कोल्हापुरात आज या पादुकांचं आगमन झालं। हिंदू एकता आंदोलनाच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराजांच्या पादुकांची कोल्हापूर शहरातून सवाद्य मिरवणूक काढण्यात आली। यावेळी शिवभक्तांनी शिवछत्रपतींच्या पादुकांचं दर्शन घेतलं। सशक्त भारत निर्माणासाठी जनजागरण अभियान सुरू आहे। या अभियानाअंतर्गत सुरू असलेल्या शक्तिधारा भक्तिसागर महासंगम या उपक्रमांतर्गत शिवनेरीवरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पादुकांचा महाराष्ट्रभर प्रेरणादायी प्रवास सुरू आहे। रायगडावर झालेल्या 353व्या राज्याभिषेक सोहळ्यानिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या पादुकांचं पूजन करण्यात आलं। त्यानंतर पुरंदर, पावनखिंड, विशाळगड, ज्योतिबा असा प्रवास करत शनिवारी या पादुका करवी निवासिनी अंबाबाईच्या दर्शनासाठी कोल्हापुरात दाखल झाल्या। छत्रपती शिवाजी पुलावर महापौर रूपाराणी निकम, भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष संदीप देसाई यांनी पुष्पहार अर्पण करून पादुकांचं स्वागत केलं। त्यानंतर हिंदू एकता आंदोलनाच्या कार्यकर्त्यांनी शिवाजी पूल ते तोरसकर चौकापर्यंत डोक्यावर पादुका घेऊन मिरवणूक काढली। त्यानंतर पादुका करवी निवासिनी अंबाबाई मंदिरात दर्शनासाठी नेण्यात आल्या। यावेळी हिंदू एकताचे जिल्हाध्यक्ष दीपक देसाई, विलास मोहिते, नगरसेवक प्रताप जाधव, दीपक काटकर, हिंदूराव शेळके, सुधाकर वडगावकर यांच्यासह शिवभक्त उपस्थित होते।